गाजराचा हलवा बघा किती दाणेदार झालेले आहेत. त्यासाठी आता आपण काही गाजरं घेणार आहोत. गाजरं ही 1.5 पाव गाजरं आहेत. गाजरं छान शिलून घ्यायचे आहेत. वरचं पूर्ण शिलून काढायचं आहे. बघा अशा प्रकारे सर्व गाजरं मी शिलून घेतलेले आहे आणि छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचा बूड आणि शेंडा पण कापून घेतलेला आहे. आता आपण अशा ग्रेटरनं छान बारीक करून घेणार आहोत. बघा तुम्ही कोणत्याही ग्रेटरनं छान बारीक करून घेऊ शकता. बघा छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. आता हिवाळा आला आहे. हिवाळ्यामध्ये गाजर खूप मार्केटमध्ये यायला लागलेत आहेत आणि आवर्जून आपण गाजर खायला पाहिजे. मग आपण अशा प्रकारचे गाजरचा हलवा केल्यामुळे आपले गाजर खूप खाल्ल्या जातात. त्यामुळे गाजराचा हलवा नक्की करून बघा आणि खायला पण खूप छान लागते. अशा प्रकारे मी सर्व गाजर छान खिसून घेतलेले आहेत. बघा सर्व गाजर आता आपले खिसून झालेले आहेत. आपण गॅसवर एक कढई ठेवणार आहोत. कढईमध्ये साधारण 2 चम्मच तूप टाकणार आहोत. तूप छान गरम झाले की आपण खिसून ठेवलेले गाजर कढईमध्ये टाकणार आहोत. बघा आणि हाय फ्लेमवर आपण 1 मिनिटासाठी बारीक केलेले गाजर छान परतून घेणार आहोत. बघ छान असे आलटून पलटून छान परतून घ्यायचे आहेत. बघा 1 मिनिटासाठी मी हाय फ्लेमवर छान गाजराचा किस छान परतून घेतलेला आहे. बघा 1 मिनिट होत आलेला आहे. आता आपण छान झाकून त्याला लो मिडियम साखर टाकून मिक्स करून घेणार आहोत. बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यावर. आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपली साखर छान मेल्ट झालेली आहे. आता आपण झाकून 2 ते 3 मिनिटासाठी छान शिजवून घेणार आहोत. आता आपले 2 ते 3 मिनिटं झाले. आता आपण बघूत आपला गाजराचा हलवा थोडा सॉफ्ट झालेला आहे आणि थोडं साखरेचं पाणी पण राहिलेलं आहे. आता आपण या स्टेजला किसून काजू बदामचे किस टाकणार आहोत. तुम्ही दूध टाकू शकता, विलायची पण टाकू शकता. मी इथे फक्त काजू बदामचे किस टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार काजू बदाम ड्रायफ्रूट टाकू शकता. आता झाकून आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफवून घेणार आहोत. बघा आता आपला गाजरचा हलवा किती छान सॉफ्ट झाला आहे. बघा आणि करायला पण खूप सोपा आहे. ज्यांनी कधी केला नसेल त्यांनी पण हा हलवा इझी आणि सोप्या पद्धतीने करू शकता. बघा आता आपला हलवा छान तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बघा किती दिसायला पण किती छान दिसत आहे. बघा आणि खायला पण तितकाच मऊसूत आहे. बघा पोटाने खाण्याजोगा असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.